हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैशू. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे माझा सुट्टीचा दिवस, म्हणजेच की वीकली ऑफ. त्यासाठीच मी ते कपाट आवरायला काढलेलं आहे. कपाट बघून तर चक्करच येतील. एक कपडेसुद्धा कपाटात मिळत नाही. त्यामुळं मी आता इथे ते आवरायचं ठरवलेलं आहे व मी आता कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालून ते कपाट व्यवस्थित असं आवरून घेणार आहे. नंतर मी लगेच एका कप्प्यातले कपडे खाली टाकून घेतले व त्याच्याच घड्या आधी घालणार आहे. सर्व टाकले असते तर आधीच खूप जास्त कपडे आहेत, त्यामुळं खूप कन्फ्युजिंग झालं असतं. म्हणून एक एक मी आवरून घेत आहे. इथे मी हळूहळू सर्व कपड्यांच्या घड्या काढून सेपरेट करून घेणार आहे. मी आधीच ठेवताना असे ठेवते की पॅन्ट वगैरे टॉप सर्व सेपरेट म्हणजे जेणेकरून रचायला सोपं जाईल. माझ्याकडं जास्त काही ऑर्गनायझर नाही आहेत, त्यामुळं मी एक साधेच आपले घड्या घालून कपडे ठेवत असते व हे एकच कपाट आमच्याकडं आहे, त्यामुळं सर्व मला तिथंच ठेवावे लागतं. जेणेकरून त्यात जेवढं बसेल तेवढं मी त्यात ठेवते, बाकी सगळं मग वरतीच असतं. ऑर्गनायझर वगैरे मला आता घ्यायचे आहेत, पण ते मी आता माझ्या नवीन घरामध्ये गेल्यानंतरच घेईन. हे सध्या भाड्याचं घर आहे, त्यामुळे इथं अजून आम्ही जास्त काही घेतलेलं नाही आहे किंवा केलेलं नाही आहे. पंजाबी ड्रेस वगैरे जे मी जास्त यूज करत नाही ते सुद्धा मी म्हणजे सेपरेट तिथं ठेवून देत आहे. कामाला जायला माझे कपडे ठरलेले आहेत, मी तेच कपडे घालते, कारण की तिथं जाऊन परत मला चेंज करावेच लागतात. त्यामुळं माझे ड्रेस एवढे जास्त काही यूज होत नाहीत. इथे मी सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेतलेल्या आहेत व आता कपाट व्यवस्थित जो कप्पा आहे तो व्यवस्थित असा पुसून घेणार आहे. खूप दिवस झाले मला कपाट आवरायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळं मी आज काढून घेतलेलं आहे ते बाहेर. त्याखाली मी एक शीट ठेवती आहे. ती प्लॅस्टिक सारखीच शीट आहे, म्हणजे पेपरसुद्धा तुम्ही म्हणू शकता, पण ते फक्त प्लॅस्टिकचेच आहे, त्यामुळं धुवूनसुद्धा घेऊ शकता येते. व आता मी तिथे स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे व ड्रेस लावून घेत आहे. जे मी जास्त यूज करत नाही ते ड्रेस मी खाली ठेवून घेणार आहे. पंजाबी ड्रेस वगैरे मी जास्त यूज करत नाही व बाकीचे जे टॉप्स पॅन्ट्स वगैरे आहेत ते साईडला पॅन्ट्स ठेवणार आहेत व टॉप्स त्याच्यावरतीच ठेवून देईल व एकदम साईडला जे मी क्वचितच कुठं जायला यायला घालती ते ड्रेस मी साईडला ठेवणार आहे, जेणेकरून त्यांना जास्त असा हात लागणार नाही, म्हणजे माझं कपाट लवकर खराब होणार नाही. त्यामुळे मी तसं इथे ऑर्गनाईज करून घेत आहे. इथे मी आता सर्व कपडे व्यवस्थित असे रचून घेत आहे. नंतर मी लगेच इथे पोहे करण्यासाठी कांदा कट करायला घेतलेला आहे. बाकीचे 2 खण मी तसेच राहू दिलेले आहेत, कारण की उशीर झाला होता, म्हणून मग ते नंतर मी करणार आहे. आधी म्हटलं थोडा नाश्ता करून घ्यावा, म्हणून मग मी इथे लगेच नाश्त्याची तयारी करायला लागलेले आहे. कांदा वगैरे मी बारीक कट करून घेतलेला आहे.
नंतर मी इथे मिरचीसुद्धा बारीक कट करून घेतली आहे. मी मिरची कैचीनेच कट करते, जेणेकरून हात तिखट होत नाही व हातांना तिखट लागत नाही. इथे माझं मिरची वगैरे कट करून झालेलं आहे. नंतर मी लगेच पोह्यांची फोडणी द्यायला घेतलेली आहे. मला शेंगदाणे खूप जास्त असे आवडतात पोह्यांमधले, म्हणून मी शेंगदाणे जास्त टाकते. ते खूप खायला छान लागतात. शेंगदाण्यांसोबतच लगेच मी मिरची टाकून दिलेली आहे. मिरची व्यवस्थित झाल्यानंतर कांदा वगैरे टाकून मी परतून घेणार आहे व इथे माझे पोहे तयार झालेले आहेत. नंतर आम्ही मस्त इथे आता पोहे एन्जॉय करतो. त्यानंतर लगेचच मी स्टडी करायला बसलेली आहे. मला असाइनमेंट लिहायचे होते, तेच मी इथे लिहून घेत आहे. माझं स्टडी झाल्यानंतर लगेच आम्ही वहिनीकडे गेलो होतो. मग तिथनं घरी जाताना म्हटलं एक चक्कर प्लॉटवरती सुद्धा मारावा, जाऊन बघून यावं कसं आहे काय नाही. सध्या काम बंद आहे म्हणून. नंतर आम्ही प्लॉटवरती गेलो. हे टेरेसवरून आमच्या इकडं असा व्ह्यू दिसतो. बघा किती छान हिरवगार सगळीकडं आहे व साईडला सुद्धा एक बांधकाम चालू आहे. त्यांचं आणि आमचं सोबतच काम चालू झालेलं होतं. नंतर तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण इथे आहे. आमचं अजून भरपूर असं काम इथे बाकी आहे. नंतर तुम्हाला आतलं दाखवते. हा मेन डोअर आहे. इथलं सुद्धा काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आतलं प्लास्टर सर्व बऱ्यापैकी उरकलेलं आहे. फक्त थोडं काही जे बाकी आहे, जिथे स्टाईल वगैरे बसवायचे आहेत ते सुद्धा बाकी आहे. Thank you for watching my video and bye. Please like, share and subscribe with my channel.